नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत चायनीज मंचुरियन फ्राईड राईस। मुलांना चायनीज खूप आवडतं, पण अशा पद्धतीचं चायनीज जर तुम्ही त्यांना दिलं तर खायला पण टेस्टी आणि हेल्दी पण आहे। त्यामुळे तुम्ही असा चायनीज मंचुरियन फ्राईड राईस नक्की बनवून बघा। खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। फ्लावर मी इथे किसून घेतलेला आहे बारीक। मंचुरियनसाठी आपण अगोदर हे घेणार आहोत। गाजर पण किसून घेतलेला आहे। यामध्ये मी बीट घालणार आहे। बीटमुळे मंचुरियनला एकदम नॅचरली कलर येणार आहे आपला। कांदा, शिमला मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट, थोडंसं काळं मीठ घालायचं आहे, मिरेपूड। आता यामध्ये आपण सॉस घालणार आहोत। टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि रेड चिली सॉस। एवढे तीनच सॉस आपण यामध्ये घालणार आहोत। आणि बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा पण वापरू शकता, पण मी इथे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। आता आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी न घालता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। बीटमुळे एकदम छान कलर आलेला आहे। आता हे थोडा वेळ ठेवूया आपण तसंच आणि बॉल बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत मंचुरियनचे। हे मंचुरियन बॉल असेच ठेवूया, तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊया। भात शिजवायला मी इथे पाणी ठेवलेलं आहे गॅसवर आणि तांदूळ मी अर्धा तास इथे भिजू घातला होता। बासमती तांदूळ घ्यायचा आहे। मीठ घालायचं आहे पाण्यामध्ये आणि पाण्याला उकळी आली की आपल्याला हा तांदूळ यामध्ये टाकायचा आहे। मुलांच्या टिफिनला पण तुम्ही ही रेसिपी नक्की देऊ शकता। आपला भात शिजून झालेला आहे। आता आपले जे मंचुरियनचे बॉल होते ते आपण तळून घेऊया। कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला। तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे बॉल तळून घेऊया। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग आपल्याला हे बॉल एकदम क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत। बघू शकता आपण कोणताही कलर येथे घातलेला नाही, तरी पण आपल्या मंचुरियन्सला नॅचरली एकदम छान कलर आलेला आहे बीट घातल्यामुळे। हे मंचुरियन पौष्टिक पण आहे आणि टेस्टी पण आहे, त्यामुळे मुलांना पण खूप आवडेल। तळून घेऊया सगळे। आपले मंचुरियन बॉल तळून झालेले आहेत। आता अजून एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत। आपल्याला इथे फ्राईड राईस बनवायचा आहे, त्यासाठी मोठे कढई घ्यायची आहे आणि उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। मी इथे एक मोठा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि फ्राईड राईस बनवताना गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे। कांदा एकदम लाल पण होऊ द्यायचा नाही आणि कच्चा पण ठेवायचा नाही, त्यामुळे गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे।
आता यामध्येच आपण गाजर घालणार आहोत. गाजरचे तुकडे केलेले आहेत मी असे उभे, आणि शिमला मिरची. फ्लावर आपण मंचुरियनमध्ये घातलं होतं, मग आपण इथे घालत नाही बाकीच्या वस्तू. फक्त आपण कांदा, शिमला मिरची आणि इथे गाजर घालणार आहोत. चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडा वेळ झाकण ठेवूया. आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि आलं लसूणची पेस्ट पण आपण घालणार आहोत. आता फ्राईड राईस मसाला घालायचा आहे. यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, म्हणून जास्त मीठ आपल्याला घालायचं नाही. मिरची घातलेली आहे म्हणून आपण लाल तिखट पण घालणार नाही. फक्त आपण इथे मसाला घातलेला आहे आणि मंचुरियनचे बॉल आहेत ते आपण घालणार आहोत यात. थोडेसे परतून झाले की आता जो शिजून घेतलेला भात होता तो आता यामध्ये आपण घालणार आहोत. सगळा भात आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता हलवून घेऊया. हळूहळू हलवायचं आहे म्हणजे आपले तांदूळ पण तुटणार नाही. हलक्या हाताने आपल्याला हा भात हलवायचा आहे. यासाठी तुम्ही बारीक बासमती तांदूळ पण वापरू शकता. थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे. आता थोडा वेळ झाकण ठेवूया. थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. बघू शकता खूप छान असा कलर आपल्या फ्राईड राईसला आलेला आहे. एकदम हेल्दी आणि टेस्टी असा मंचुरियन फ्राईड राईस आपला तयार आहे. थोडा वेळ हलवायचं आहे. झालेला आहे, बघू शकता. खूप छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. कलर पण छान आलेला आहे. कोणताही कलर आपण येथे ॲड केलेला नाही आणि चव एकदम बाहेरचा चायनीज फ्राईड राईस असतो अगदी सेम तसाच लागणार आहे. मंचुरियनला पण खूप छान कलर आलेला आहे बीट घातल्यामुळे. त्यामुळे खूप पौष्टिक रेसिपी आहे आणि टेस्टी पण आहे. त्यामुळे मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा संध्याकाळी पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.